नमस्कार. दुसरा अध्याय आहे सांख्ययोग. श्री हरी वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. कृष्णं वन्दे जगद्गुरु. नमस्कार. आतापर्यंत आपण बघितला पहिला अध्याय. पहिल्या अध्यायाचं नाव होतं अर्जुन विषाद योग. नावाप्रमाणेच त्याच्यामध्ये अर्जुनाचा विषाद आपण बघितला. युद्धभूमीवर आपले सगळे संबंधी, आपले नातलग, आपलेच सगळे मित्र परिवार बघून तो बिथरला आणि युद्ध न करण्याचा निश्चय केला आणि रथामध्ये बसून राहिला. हा झाला अर्जुन विषाद योगचा पहिला अध्याय. दुसरा अध्याय आहे सांख्य योग. तर सांख्य योग म्हणजे काय? तर सांख्य योग म्हणजे संख्या, गणना. तर ही कशी गणना? तर पुरुष आणि प्रकृती, नश्वर शरीर आणि आत्मा ह्यांचा संबंध श्रीकृष्णाने अर्जुनाला कथन केलेला आहे. ज्या वेळेला अर्जुन श्रीकृष्णाला शरण येतो, शिष्यत्व पत्करतो आणि त्याला गुरुत्व देतो, बहाल करतो, त्यावेळेला श्रीकृष्णाने आपल्या उपदेशाला सुरुवात केली. ती म्हणजे गीता, जी आपण आता बघणार आहोत. आतापर्यंत अर्जुन विषाद योग बघतोय आणि या अध्यायापासून एका श्लोकापासून गीतेला खऱ्या अर्थाने सुरुवात होती. ती कुठल्या श्लोकापासून सुरुवात होती ते मी तुम्हाला सांगेनच. सुरुवातीला अर्जुनाचा विषादच आपण इथे बघितलेला आहे. तर या सांख्य योगामध्ये श्रीकृष्णाने सांगितलेला आत्म्याचा प्रवास आहे. आत्मा परमात्म्याची त्यांनी ओळख करून दिलेली आहे. संपूर्ण 18 अध्यायामध्ये या दुसऱ्या अध्यायामध्ये अतिशय सुंदर असं वर्णन केलेलं गेलेलं आहे की गीतेचं, म्हणून याला गीता सार असं म्हटलेलं आहे. आणि मला वैयक्तिक दृष्ट्या असं मला म्हणावंसं वाटतं की मला हा अध्याय 18 अध्यायांपैकी सगळ्यात माझा आवडता अध्याय हा दुसरा अध्याय आहे. कारण ह्याच्यामध्ये खरोखरच सर्व सार सांगितलेलं आहे. आता आपण पुढचा श्लोक बघूया. श्लोक क्रमांक 6. न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः यानेव हत्वान् जिजीविषामस्तेव स्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः. यांचा चिवाया जय आमुचाकी कशात कल्याण असे न जाणो मारुनी जाते जगणे न इच्छू झुंजावयातेची उभे समोर. अर्थ बघूया आपण. न म्हणजे नाही, च म्हणजे सुद्धा, एतत म्हणजे हे, विद्म म्हणजे आम्हाला माहित आहे, कतरत म्हणजे कोणते, न म्हणजे आमच्यासाठी, गर्य म्हणजे श्रेयस्कर किंवा उत्तम, यत म्हणजे वा किंवा अथवा, जयेम आम्ही जिंकू, यदि म्हणजे जरी, ना म्हणजे किंवा, न म्हणजे आम्ही, जयेयुः ते जिंकतील, यान म्हणजे ज्यांना, एव म्हणजे खचितच, हत्वा म्हणजे हत्या करून, न म्हणजे कधीच नाही, जिजीविषाम आम्ही जगू इच्छितो, ते म्हणजे ते सर्वजण, अवस्थिताः उभे आहेत, प्रमुखे म्हणजे सामोरे, धृतराष्ट्राः म्हणजे धृतराष्ट्राचे पुत्र. आता या श्लोकाचा अर्थ बघू की ज्यांच्यावर विजय प्राप्त करणे की त्यांच्याकडून पराजित होणे, या दोहोंपैकी कोणती गोष्ट अधिक चांगली आहे
हे आम्हाला कळत नाही. जर आम्ही धृतराष्ट्रपुत्रांची हत्या केली तर आम्हाला जगण्याची आवश्यकताच नाही. तरी देखील युद्धभूमीमध्ये ते आमच्या समोरच उभे आहे. आपण मागच्या ह्याच्यामध्ये बघितलं की श्रीकृष्ण त्याला सांगतो की शंडपणा करू नकोस, युद्ध करायला तयार हो. असं क्षत्रियत्व गाळून चालणार नाही. युद्ध कर, भिक्षेचे डोहाळे सोडून दे. हे सगळं वारंवार श्रीकृष्ण त्यांना सांगत असतात. तरी पण तो म्हणतो की नचैतं विद्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः. अर्जुन म्हणतो की कोण जिंकणार आहे माहित नाही. कदाचित ते जिंकतील किंवा कदाचित आम्ही जिंकू. जय कोणाचा होणार आहे माहित नाही. पण मला गुरु सम असलेले भीष्म आणि द्रोणाचार्य यांचा वध मी करू इच्छित नाहीये. आणि अर्जुनाचा एका दृष्टीने बरोबर पण आहे. युद्ध कलेचे ज्यांनी शिक्षण दिलेले, बाळकडू पाजलेले आहेत, त्याच गुरुजनांना, त्याच आजोबांना, त्याच मित्रांना आपण का मारायचं? द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य हे सगळे अर्थाने बांधलेले होते दुर्योधनाशी. आपण असं म्हणतो की अर्थस्य पुरुषो दासः, अर्थाने बांधले गेलेले, त्यामुळे ते अधर्माच्या बाजूने लढताय. म्हणून ते वाईट आहेत विचारांनी असं नाही. पण जेव्हा तो शत्रू म्हणून अधर्मांनी का होईना पण समोरच्या पक्षात उभे असतील तर त्यांना मारणं हे योग्यच आहे. अर्जुन म्हणतो की त्यांच्या हातून मी सुद्धा मारला जाईल किंवा माझ्या हातून ते मारले जातील, कोणीतरी कोणाचं तरी मारले जाणार आहे. समोर तर धृतराष्ट्रपुत्रांचे संपूर्ण सैन्य उभं आहे. कोण जिंकेल मला माहित नाही श्रीकृष्ण. मी युद्ध करू का नको हेही मला माहित नाही. टू बी ऑर नॉट टू बी, हॅमलेटचं तुम्हाला आठवण झाली असेल. पण हॅमलेटला योग्य गुरु नाही मिळाला म्हणून त्याची दशा वाईट झाली. पण इथे श्रीकृष्णासारखा गुरु अर्जुनाला मिळालेला आहे. निश्चितच त्याची वाताहत होणार नाही याची खात्री होती त्याला. कारण आपल्या मनाचे सर्व लगाम त्यांनी श्रीकृष्णाच्या ताब्यात दिले जेव्हा त्यांनी आपल्या रथाचं सारथ्य करण्यासाठी लगाम हातात दिले त्याच्या. पण तरी आपल्या मनाची अवस्था तो श्रीकृष्णांपासून लपवू शकत नव्हता. म्हणून अर्जुन इथे थोडासा भांबावलेला आपल्याला दिसून येतो. काय करू का नको? ते जिंकतील का आम्ही जिंकू? कोण जिंकणार आहे ते काहीच माहित नाही. न चैतद्विद्मं कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः. पुढचा श्लोक बघूया. श्लोक क्रमांक 7. कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढचेताः यच्छ्रेयस्या निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमान् त्वां प्रपन्नम्. गीताईमध्ये काय म्हटलंय बघूया. दैन्याने ती मारिली वृत्ती माझी धर्माचे तो नाशिले ज्ञान मोहे कैसे माझे श्रेय होईल सांगा पायांपशी पातलो शिष्य भावे. आपण आता अर्थ बघूया. कार्पण्य म्हणजे दुर्बलता, दैन्य म्हणजे रोष, दोष म्हणजे उणीव, अपहृत म्हणजे ग्रस्त होणे, स्वभाव म्हणजे विशेषता, स्वाभाविक वृत्ती. पृच्छामि मी विचारित आहे, त्वा म्हणजे तुम्हाला, धर्म समूढ गोंधळून, मोहग्रस्त, चेताहा अंतःकरणात, यत काय, श्रेय म्हणजे सर्वतोपरी, कल्याणकारक, श्रेयस्कर, स्यात म्हणजे असेल, निश्चितम निश्चितपणे, ब्रूही म्हणजे सांगा, तत् म्हणजे ते, मे मला, शिष्य ते म्हणजे तुमचा, अहम म्हणजे मी,
शादी म्हणजे उपदेश करा, माम म्हणजे मला, त्वाम म्हणजे तुम्हाला, प्रपन्नम शरणागत म्हणजे माझ्या दुर्बलतेमुळे मी माझ्या कर्तव्याचरणाविषयी गोंधळून गेलेलो आहे आणि माझी मनःशांती नष्ट झाली आहे. अशा स्थितीत माझ्यासाठी निश्चितपणे सर्वात श्रेयस्कर काय आहे या संबंधी मी तुम्हाला विचारित आहे. मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्हाला शरण आलो आहे. कृपा करून मला उपदेश करा. आपण बघितलं की अर्जुनाने काय केलेलं आहे, पूर्ण विषादाने भरून गेलेलं आहे. काय करावं काही सुचत नाही. ते जिंकतील का आम्ही जिंकतो हे माहिती नाही. श्रीकृष्ण त्याला वारंवार सांगतायत असं करू नको, शंढपणा करू नकोस, हे करू नकोस. मग म्हणतोय, अर्जुन म्हणतोय की माझ्या या दुर्बलतेमुळे काय झालेलं आहे, मी आता तुला शरण आलेलो आहे. काय चूक आहे काय बरोबर आहे हेच मला कळत नाहीये. समोर माझेच आप्तस्वकीय आहेत, पण त्यांना मानणं योग्य आहे की अयोग्य आहे, धर्माचं पालन करावं की न करावं, ज्येष्ठांना मारणं हा धर्म आहे का, क्षत्रिय धर्माप्रमाणे मी जर युद्ध लढणं हे जर योग्य असेल तर गुरुजनांशी किंवा आप्तस्वकीयांशी लढणे हा अधर्म आहे. याचं मनामध्ये चाललेली चलबिचल तो श्रीकृष्णांना सांगतो की आता मलाच काही कळेना असं झालेलं आहे, मीच आता हारलोय. म्हणून हे श्रीकृष्ण, हे मधुसूदना, मला आता तू मार्गदर्शन कर. धर्माचा म्हणजे कर्तव्याचा मला मनाला मोह पडलाय. श्रीकृष्णाला शरण जाऊन मार्ग तो विचारतो, हे श्रेयस्करच आहे. पण आता श्रीकृष्ण काय म्हणत आहे, आपले मनाचे सगळे लगाम त्यांनी कुणाकडे दिलेले आहे, श्रीकृष्णाला दिलेले. आणि आता तो श्रीकृष्णाला म्हणतो की हे श्रीकृष्ण, तू मला आता सांग, कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेताः यच्छेयस्या निश्चित ब्रूहि तन्मे शिस्तेस्तहं शाधिमां त्वां प्रपन्ने. काय करू मी आता, तुमचा शिष्य म्हणून मी तुम्हाला शरण आलेलो आहे. आता योग्य मार्गदर्शन तुम्ही मला करा. काय बरोबर आहे काय चूक आहे हे मला काहीच कळत नाहीये. भीष्माचार्य, द्रोणाचार्य हे सगळे त्या बाजूला का गेले, त्यांचं कारण वेगळं असेल, पण त्यांना मारणं हे माझं काम आहे का? का मी भिक्षा मागून जगू? मी लढू का नको लढू? मी जिंकलो तर नंतर काय होईल माझं? मी हारलो तर काय होईल? मला काही कळत नाही. आता मी तुला पूर्ण शरण आलेलो आहे आणि मला काय कर, मला मार्गदर्शन कर. असं कोण म्हणतोय? अर्जुन म्हणतोय. म्हणजे खऱ्या अर्थाने त्याची बुद्धी बंद पडलेली आहे असं आपल्याला लक्षात येतं. बुद्धीवर थोडासा पडदा आलेला आपल्याला दिसून येतो. त्याची ही अवस्था श्रीकृष्णाला सुद्धा बघवत नाही. आपल्याला सुद्धा वाचून थोडंसं वाईट वाटतं की खरंच तो कशा प्रकारे कशा स्थितीला सामोरा चाललाय. मी तुम्हाला मागेही बोलले की या ठिकाणी आपण स्वतःला ठेवून बघायचं, आपली काय अवस्था होईल. त्यावेळेला त्याचे एवढे नातेवाईक, आपले 2 नातेवाईक फक्त समोर ठेवा आणि विचार करा. मग त्याच्या विचाराची आपल्याला डेप्थ कळेल. मग आपण त्याला नावं नाही ठेवणार. पण श्रीकृष्ण हा भगवान होते, त्यांना माहिती आहे काय चाललंय, त्याच्या मनामध्ये काय चाललंय, त्याच्या विचारांमध्ये काय गोंधळ उडलाय, तो का थोडासा अस्वस्थ झाला हे श्रीकृष्णाला बरोबर माहित असतं. म्हणून आता बघूया पुढचा श्लोक क्रमांक 8. नहि प्रपश्यामि ममापनुद्यात् यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमावसपत्नमृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्. आपल्याला लक्षात आलं असेल हे सगळे जे श्लोकांची चाल बदलली आहे ही त्रिष्टुप छंदामधली आहे आणि बाकीचे जे श्लोकांच्या चाली आहेत त्या अनुष्टुप छंदामध्ये आहेत. त्यामुळे आपल्याला ही चाल बदलावी लागते.
आता मराठीमध्ये आपण बघू याचा अर्थ काय आहे. मिळेल निष्कंटक राज्य येथे, लाभेल इंद्रासन देवलोकी, शमेल त्याने न तथापि शोक, जो इंद्रिया ते सुखवीत माझ्या. म्हणजे अर्थ बघूया. न म्हणजे नाही, ही म्हणजे खचितच. प्रपश्यामी मला उपाय दिसतोय. मम म्हणजे माझा. अपनुद्यात म्हणजे दूर करू शकेल. दत्त म्हणजे जो. शोकम म्हणजे शोक. उच्छोषणम म्हणजे कोरडेपणा. इंद्रियाणा म्हणजे इंद्रियांना. अवाप्य म्हणजे प्राप्त होऊन. भूमौ म्हणजे पृथ्वीवर. असपत्न म्हणजे प्रतिस्पर्धी नसलेले. रुद्धम म्हणजे समृद्ध किंवा वैभवशाली. राज्यम म्हणजे राज्य. सुराणा म्हणजे देवांचे. अपि म्हणजे सुद्धा. च म्हणजे आणि अधिपत्य म्हणजे स्वामित्व. आता याचा अर्थ काय आपण बघूया. माझी इंद्रिये शुष्क करू पाहणाऱ्या शोकाला ज्या योगे नाहीसे करता येईल असा उपाय मला दिसत नाही. स्वर्गातील देवांसारखे सार्वभौमत्व असलेले वैभवशाली तसेच निष्कंटक राज्य प्राप्त करून सुद्धा मला या शोकाचे निराकरण करता येणार नाही. अर्जुन श्रीकृष्णाला पूर्ण शरण गेलेला आहे. त्याचं शिष्यत्व त्याने पत्करलंय, परंतु श्रीकृष्णाने त्याचं शिष्यत्व न बघता, शिष्यत्व न स्वीकारता त्याला सख्यत्व प्राप्त दिलेलं असतं. अर्जुन म्हणतो की माझ्या जीवनामध्ये या शोकाने जो मी शोकग्रस्त झालेलो आहे, माझं शोषण होतं या शोकाने, ते तू दूर कर. कारण का तर या शोकामुळे काय झालेलं आहे, माझं शरीर शुष्क पडलंय. मला दुसरं काही सुचतच नाहीये. ह्या गुरुजनांना मारणं मला श्रेयस्कर वाटत नाहीये. तर मला मार्ग दाखव. मी काय करू? पृथ्वीवरचं सगळं निष्कपट किंवा धनधान्य समृद्ध असं जरी मला राज्य मिळालं तरी मी त्याचा उपभोग घेऊ शकणार नाही. किंवा स्वर्गाचं जरी राज्य मिळालं, इंद्रपद जरी मला मिळालं तरी मी ते उपभोगू शकणार नाही. कारण माझा हा शोक आहे. माझ्या आत्म्याला हा शोक काय करतोय, विदीर्ण करतोय. मला शुष्क करून सोडलेलं आहे. माझं शरीर शुष्क झालेलं आहे. मला काही सुचत नाही. मला आता तू काहीही दे. पंचपक्वान्नाचं जेवण जरी मला समोर आणून दे, नाही तर भिक्षेची जोडी जरी आणून दिली तरी मी कशातच आता सुखी राहणार नाही. कारण गुरुजनांना मारून मला काहीही साध्य होणार नाही असं वाटतंय. तर हे श्रीकृष्णा, मला तू मार्ग दाखव. मी तुझा शिष्य म्हणून मला तू पत्कर. मला योग्य मार्गदर्शकाची आवश्यकता आहे. तू मला ह्याच्यातनं बाहेर काढ. माझ्या इंद्रियांना शुष्क करणाऱ्या या शोकाला तू मला बाहेर काढ. म्हणून तो म्हणतो की नाही प्रपश्यामी ममापनुद्यात् यच्छोकमुच्छोपशनैन्द्रियाणाम् अवाप्य भूमा वसपत्नमृद्धं राज्यं सुराणापि मपि चाति दत्ते. काय करावं? अर्जुनाच्या या जीवनाला शोषणाऱ्या या शोकाला श्रीकृष्ण बघतात आणि गालात हसतात. हे वेडेपण आहे अर्जुनाचं. नाही त्याच्यात तो शोक करत बसला असं श्रीकृष्णाला वाटतं. आता ह्याच्यातनं बाहेर पडणं कसं शक्य आहे? कसं त्याला बाहेर काढायचं? एका विशिष्ट अवस्थेमध्ये गेल्यामुळं शिष्यस्तहम म्हणजे तो शिष्यत्व पत्कर म्हणतो, पण श्रीकृष्णाने त्याला सख्यत्व भावाने मित्रत्वाने जवळ केलेले. त्यामुळे श्रीकृष्णाला त्याच्या मनाची अवस्था कळलेली आहे. त्याला तो त्यातनं निश्चित बाहेर काढणार आहे. म्हणून ते म्हणतात की दूर राहून की या संपूर्ण कृत्यापासून किंवा या विचारांपासून तू दूर राहा. हे काही खरं नाही. आता गुरूंची हत्या करणं हे श्रेयस्कर आहे का नाही? आपल्याच नात्यातल्या लोकांना मारू का नको? मी जिंकणार का हारणार? करू का नको?
मला तर सध्या युद्ध करावंसं वाटत नाहीये, पण तरीही तुला काय योग्य वाटतं हे श्रीकृष्णा, तू मला सांग. म्हणून श्रीकृष्णाला तो शरण येतोय या श्लोकापासून. मग श्रीकृष्ण आता हे करतात की ठीक आहे, त्याच्या मनाची अवस्था श्रीकृष्णाला कळलेली असते. पुढच्या श्लोकामध्ये बघूया आता पुढे काय होतं ते. संजय उवाच एवमुक्त्वा ऋषिकेशं गुडाकेशः परन्तप नयोत्स इति गोविन्दम् उक्त्वा तृष्णीं बभूवः. संजय म्हणाला, असे अर्जुन तो वीर ऋषिकेशास बोलुनी, शेवटी मी न झुंजेची या शब्दे स्तब्ध राहिला. आता अर्थ बघूया. संजय म्हणाला, एवम म्हणजे याप्रमाणे, उक्त्वा म्हणजे बोलून, ऋषिकेशन म्हणजे इंद्रियांचे स्वामी श्रीकृष्ण, गुडाकेश म्हणजे दाट केस असणारा, अज्ञानाचे नियंत्रण करण्यात प्रवीण असणारा अर्जुन म्हणजे, परंतप म्हणजे शत्रूला त्रस्त करणारा, इति म्हणजे याप्रमाणे, न योत्से म्हणजे मी युद्ध करणार नाही, गोविंदम म्हणजे इंद्रियांना आनंद देणारा श्रीकृष्ण, उक्त्वा म्हणजे बोलून, तृष्णीम म्हणजे स्तब्ध, बभूव म्हणजे झाला, म्हणजे खचितच. अर्थ आता काय, याचा सगळ्याचा अर्थ काय आहे की संजय म्हणाला की याप्रमाणे बोलून झाल्यावर परंतप अर्जुन श्रीकृष्णांना म्हणाला की हे गोविंदा, मी युद्ध करणार नाही असे म्हणतोस तर तू. संजय म्हणाला कुणाला? धृतराष्ट्राला की हे भरतवंशजा, इथे युद्धभूमीवर अर्जुनाने श्रीकृष्णाला शरण जाऊन शेवटी तू काय जे सांगशील ते मी करीन असं म्हणतो, परंतु तो परत काय म्हणतो की हे गोविंदा, मी युद्ध करणार नाही, म्हणून तो स्तब्ध राहतो. धृतराष्ट्राला मनामध्ये किती आनंद झाला की युद्ध होणारच नाही बहुतेक. म्हणजे आपली जी काय आपण संजयला तिकडे पाठवलं, ती युक्ती दूत म्हणून जे पाठवलेलं असतं ती सफल झालेली आहे. म्हणजे थोडक्यात अर्जुन आता युद्ध करणारच नाही असं धृतराष्ट्राला मनामध्ये वाटून गेलं असेल. कारण अर्जुनाचं जेव्हा हे कथन तो ऐकतो संजयकडनं, तेव्हा धृतराष्ट्राला वाटतं की आता हे युद्ध होणार नाही आणि आपल्या पुत्रांना राज्य मिळेलच आणि सगळेजण जिवंत राहतील. कारण त्यालाही मनातनं वाटत असतं की अर्जुनाने युद्ध केलं म्हणजे कौरव पांडवांचं युद्ध झालं तर जय निश्चितच धर्माचा होणार आहे, म्हणजेच पांडवांचा होणार आहे. पण अर्जुनाने जर युद्धच केलं नाही, असाच तो बसून राहिला, हे गोविंदा, मी युद्ध करणार नाही असं जेव्हा तो म्हणतो आणि खाली स्तब्ध बसतो, त्याप्रमाणे हे युद्ध होणं शक्य नाही आणि युद्ध नाही झालं तर आपला जय आहे, याची कूटनीती, कूट विचार त्या धृतराष्ट्राच्या मनात आले असतील नाही. आता काय अर्थ आहे, पृथ्वीवरील हे सगळं राज्य आहे हे भोगायची इच्छाच त्या अर्जुनाला नाही. स्वर्गाचं राज्य सुद्धा भोगायची इच्छा अर्जुनाला नाही. तो म्हणतो मी भोगूच शकणार नाही, मग मी घेऊन तरी काय करू? आणि मी जर भोगूच शकणार नाही ना पृथ्वीवरचं ना स्वर्गाचं, तर मी लढू तरी कशाला? आणि मी लढलं तर माझा या गुरुजनांना मी मारू कशाला? मग न लढता गप्प बसलेलं जास्त श्रेयस्कर नाही का? असं अर्जुनाच्या डोक्यामध्ये अनंत विचार येत असतात. आणि संजय हे सगळं युद्धभूमीवरचं वर्णन बसून आपल्या दिव्य दृष्टीने बघून आपल्या धृतराष्ट्रांना म्हणजे आपल्या राजाला सांगत असतो. म्हणून तो त्याला म्हणतो की असे अर्जुन तो वीर ऋषिकेशास बोलला, शेवटी मी न झुंजेन काही, म्हणजे मी शेवटी झुंजणार नाही, मी युद्ध करणार नाही, शब्दे स्तब्ध राहिला, तो बसून राहिला असं संजयने धृतराष्ट्राला सांगितलं. पुढचा श्लोक बघूया. श्लोक क्रमांक 10. तमुवाच ऋषिकेश प्रहसन्नीव भारत, सेनयोरुभयोर्मध्ये
विषीदन्तमिदं वचः. मराठीमध्ये बघूया. मग त्यास ऋषिकेश जणू हसत बोलिला, करीत असता शोक दोन्ही सैन्यात तो तसा. अर्थ बघूया. तम म्हणजे त्याला उद्देशून, वाच म्हणजे म्हणाले, ऋषिकेश हा इंद्रियांचे स्वामी म्हणजे श्रीकृष्ण, प्रहसन म्हणजे स्मित हास्य करीत, इव म्हणजे जणू, भारत म्हणजे हे भरतवंश धृतराष्ट्रा, सेनयो म्हणजे सैन्यांच्या, उभयो म्हणजे दोन्ही बाजूंच्या, मध्ये म्हणजे मध्ये, विषीदंत म्हणजे शोकमग्न, इदम म्हणजे पुढील प्रमाणे, वच म्हणजे शब्द किंवा वचन. हे भरतवंशजा, त्यावेळी दोन्ही सैन्यांच्या मनोगत उभे राहून हास्य करणारे श्रीकृष्ण खिन्न झालेल्या अर्जुनाला याप्रमाणे म्हणाले. बघितलं आपण आतापर्यंत अर्जुनांनी काय काय म्हणाले श्रीकृष्णाला. मला स्वर्गाचंही राज्य नको, किंवा स्वर्गाचं राज्य मिळालं तरी मी भोगू शकणार नाही, पृथ्वीवरचं राज्यही भोगू शकणार नाही, माझ्या मनामध्ये माझं इंद्रिय कोरडं पडलेलं आहे, शुष्क पडलेलं आहे, मी विचार करण्याच्या पलीकडे गेलेलो आहे, मला काहीच कळत नाही. आणि जेव्हा तो म्हणतो की हे श्रीकृष्णा, मी तुला शरण आलो आहे, तू मला सांग की मी काय करू, माझ्या मनाचे लगाम तुझ्याकडे आहे, तेव्हा श्रीकृष्ण गालातल्या गालात हसतो आणि दोन्ही सैन्यांच्या मनोगत उभे राहून श्रीकृष्ण खिन्न झालेल्या अर्जुनाला असं म्हणतो की, तर आता पुढच्या श्लोकामध्ये येईल काय म्हणतो ते. पण आता इथे आपण काय बघितलंय की अर्जुनाला आदरणीय असणाऱ्या भीष्म आणि द्रोणांच्या विरुद्ध युद्ध करायचं नसतं, राज्योपभोग घ्यायचाच नसतो. कारण काय, तर अर्जुनाचा मोठेपणा आहे त्याच्यात, की गुरूंना गुरूंसारखा मान देणं हे शिष्यत्वाचं परम कर्तव्य आहे, हा धर्म आहे. पण क्षत्रियाचा धर्म काय, लढणे. समोरून आव्हान आलं तर लढायला पाहिजे, आव्हान येऊन लढलं नाही तर तो कुचकामी शंड ठरला जातो. मग अशा या मनोवृत्तीमध्ये उद्विग्न झालेला हा अर्जुन, त्याच्या मनाची अवस्था काय हे श्रीकृष्ण जाणत असतात. श्रीकृष्णांच्या मते त्यांनी लढावं, अर्जुनाच्या मते त्यांनी न लढावं, दोन्हीचे कात्री. काय करायचं, कसं करायचं. आणि शेवटी जेव्हा विनंती करतो अर्जुन श्रीकृष्णांना, शरण जातो, तेव्हा सुदैवाने कृष्ण त्यांना काय करतात, योग्य मार्गदर्शन करतात. ते मार्गदर्शन कसं करतात, त्याचा शोक, त्याचा शुष्कपणा, त्याच्या इंद्रियाला पडलेला कोरडेपणा कसा घालवतात, त्याच्या विचारांना कशी दिशा देतात, आणि काय काय बोलणार आहेत. अर्जुन शरण तर येणार म्हणजे त्याचं बोलणं तरी थांबायला पाहिजे होतं, तर श्रीकृष्ण बोलणार होते. जेव्हा त्याला सगळं आपलं मनातलं तो आपल्या सख्याला सांगतो, मनामध्ये काहीही न ठेवता अर्जुन श्रीकृष्णांना सगळं आपल्या मनात जे काय चलबिचल चालली आहे, जे काय त्याला उलट सुलट विचार त्याच्या मनात आले, ते तो त्यांना बोलून दाखवतो. का मी मारायचं त्यांना, का मला जय घ्यायचा आहे, का मी युद्ध करून काय मिळवणार आहे, रक्तलंचित हाताने मी खरोखर सत्ता उपभोगू शकणार आहे का, या आणि अशा प्रकारचे हे केलेलं असतं. उभय सैन्यांच्या, कौरव पांडवांच्या सैन्याच्या मध्यभागी हातपाय गाळून तो उभा राहिलेला असतो. आणि आता मी काहीही करू शकत नाही, मी लढणार नाही, म्हणून ज्या क्षणी तो तिथे खाली बसतो, संजय हे सगळं सांगत असतो धृतराष्ट्राला, तो बसलाय. आणि आता काय सांगतोय संजय की या दोन्ही सैन्यांच्या मध्ये जेव्हा अर्जुन बसलेला असतो, तेव्हा श्रीकृष्ण किंचित हसून तो अर्जुनाला म्हणतो. काय म्हणतो ते आता आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. तर असा हा अर्जुनाचा विचार हा संपतच नाही. आता श्रीकृष्ण त्याला काय उत्तर देतो
श्रीकृष्ण कसं समजावताय, हे सांख्य योगा म्हणजे काय आहे हे आता पुढच्या भागामध्ये बघण्यास अत्यंत गरजेचं आहे. पुढचा भाग आता ह्याच्या पुढचे भाग आता अजिबात चुकवू नका, कारण तिथून पुढे खरी गीता सुरू होते. जय श्रीकृष्ण. आशा करते तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक करा आणि शेअर करा. माझे इतर व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.